नमस्कार, गौरीज व्लॉग नाशिक या माझी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये काही किचन टिप्स आहेत, त्या तुमच्याबरोबर शेअर करणारे। व्हिडिओ नक्की बघा। कोथिंबीर स्वच्छ करून पेपरमध्ये गुंडाळून ठेवली तर ती 15 दिवस अगदी व्यवस्थित टिकते। मिरच्यांची जर देठं काढून ठेवली तर त्या मिरच्या अगदी ताज्या राहतात आणि लवकर खराब होत नाहीत। साखरेच्या डब्यामध्ये 4 ते 5 लवंगा टाकल्यास साखर खराब होत नाही। पावसाळ्यात मिठाला पाणी सुटू नये म्हणून त्याच्यामध्ये 4 ते 5 तांदळाचे दाणे टाकावे। आपण ज्यावेळी रवा आणतो तो रवा भाजून जर डब्यात ठेवला तर रवा खराब होत नाही, तो नीट राहतो। बिस्किट्स जर साखरेच्या डब्यामध्ये ठेवलेत पिशवीत घालून तर ती बिस्किट्स कुरकुरीत राहतात। ओलं खोबरं किसून फ्रीजरमध्ये ठेवल्यास ते महिनाभर ताजं राहते आणि आपल्याला वापरता येते। फाटलेल्या दुधापासून आपल्याला घरच्या घरी ताजे पनीर बनवता येते। मिक्सरच्या पात्यांची धार जाऊ नये त्याच्यासाठी महिन्यातून एकदा मिक्सरमधनं मीठ फिरवावे, म्हणजे धार राहते। सिंकमध्ये रात्री बेकिंग सोडा आणि व्हिनेगर टाकून ठेवल्यास सिंकला वास येत नाही आणि त्याच्यामध्ये झुरळे होत नाहीत। फ्रीजमध्ये अर्ध लिंबू जर चिरून ठेवलं दारामध्ये तर फ्रीजला वास येत नाही आणि फ्रीज स्वच्छ राहते। चहा पावडरच्या डब्यामध्ये वेलचीची सालं जर ठेवली तर चहा पावडरला सुगंध येतो आणि चहा छान होतो। मध असली आहे की नाही हे पाहण्यासाठी मध पाण्यामध्ये टाकून बघा, असली मध पाण्याच्या तळाला बसतो। तूप बनवताना त्याच्यामध्ये शेवटी तुळशीचं पान घातलं तर तुपाला छान असा सुगंध येतो। तेलाच्या बाटल्यांखाली वर्तमान पेपर ठेवला तर रॅकमध्ये डाग पडत नाही, त्या नीट राहतात। गॅसचं बर्नर साफ करण्यासाठी ते बर्नर काढून 10 ते 15 मिनिटं लिंबू आणि इनोच्या पाण्यामध्ये ठेवल्यास स्वच्छ होते। मातीचा माठ वापरण्याआधी त्याच्यामध्ये 24 तास पाणी भरून ते पाणी फेकून द्यावे आणि मगच माठ वापरायला सुरुवात करावी। भाजीचा कचरा फेकू नये, त्याचा झाडांना खत म्हणून उपयोग करता येतो, झाडं छान वाढतात। सुरीला धार करण्यासाठी आपला जो कप असतो त्या कपाच्या खालच्या बाजूने सुरी घासली की त्याला धार होते। किचनमध्ये वापरले जाणारे नॅपकिन दर दिवसाला धुतले गेलेच पाहिजेत, म्हणजे ते नॅपकिन स्वच्छ राहतात, त्याला वास येत नाही।